ठाकरेंना पुन्हा युती झाली तर आनंद होईल असं विधान केलं होतं, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी लग्न सोहळ्यामध्ये गेलो असतो तर मीही ठाकरेंशी बोललो असतो असं फडणवीस म्हणाले। तर लग्नामध्ये भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात हा भाबडा विचार आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे। मी जर असतो तिथे तर माझी देखील भेट झाली असती। त्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप जवळ येते असं वाटतं त्याच्यातून। असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। तर ठाकरेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांनी मिश्किल टोला लगावलेला आहे। अरविंद सावंत माझे मित्र आहेत, पण अलीकडे कुणाला मित्र म्हणतानाही भीती वाटते असं चंद्रकांत पाटील म्हणाले। काल आमदार आणि माझे परममित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो। मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो। समोरासमोर आलो, नमस्कार केला, पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय म्हणा। अरविंद सावंत माझे खूप जुने मित्र, पण आता त्यांना मित्र म्हटल्यामुळे काय काय होणार आज दिवसभरात मला माहिती नाही। पण आम्ही एका एरियात वाढलो, मुंबईच्या गिरण गावात वाढलो, ज्याचा शार्दूलजीने वारंवार उल्लेख केला की तुम्हाला नेता व्हायला, मोठा व्हायला पार्श्वभूमी लागत नाही। अरविंदजींची पण पार्श्वभूमी गिरण भागातली आणि माझी पार्श्वभूमी सुद्धा गिरण भागातली। तर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात। मला कोण भेटी तर महाराष्ट्रात सगळेच होतं। परवा मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन गेले, गावाला आमच्या। तर ह्या आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, भेटलं तर बोलणं चालणं हे सगळंच असते, एकमेकाच्या घरी जाणं। त्याला राजकीय करण्यापेक्षा राज्यातल्या जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत असं मला वाटतं। पुन्हा युती होईल याच्याविषयी त्यांची चर्चा झाली आणि तो सुवर्ण क्षण असं चंद्रकांत दादा म्हणाले। चंद्रकांत पाटलांच्या हातात काय आहे ते तर प्रश्न विचारला पाहिजे ना। यानंतर